नमस्कार. आजच्या हरिपाठामधील आपला आजचा चौथा अभंग यामध्ये आहे. तर यामध्ये आहे, राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट. कोंड कोंडुनी धरीन जीवे, देह भावे पूजिन. होईल येणे कळसा आले, स्थिरावले अंतरी. तुका म्हणे गुजिरिया, विठोबा पाया पडो द्या. याचं तुकाराम महाराजांनी खूप सुंदररित्या या ठिकाणी आपल्याला या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की संत साहित्यामध्ये मानवी जीवनामध्ये खरे तत्त्वज्ञान आणि अतिशय सोप्या आणि सरळ शब्दात सांगितलेले आहे. या ओवीतही संत आपल्याला सांगतात की जीवनात शांतता, समाधान आणि धैर्य कसे मिळवावे, बाह्य गोष्टींपेक्षा अंतर मनातील स्थिरता किती महत्त्वाची आहे, या अभंगातून आपल्याला कळते. या ओवीचा असा साधा अर्थ आहे, मन आणि डोळे जरा एका ध्येयावर केंद्रित झाले तर माणूस विचलित होत नाही. इंद्रियांचा योग्य वापर करून मन शांत ठेवून जर आपण शक्ती किंवा चांगले कार्य जर केले तर अंतःकरण स्थिर होते. जेव्हा मन पूर्णपणे स्थिर होते तेव्हा खरे समाधान आणि ईश्वर प्रार्थना आपल्याला अनुभवता येते. संत तुकाराम महाराज म्हणतात की मन स्थिर झाल्यावरच आपण खऱ्या अर्थाने देवाच्या चरणी जाऊ शकतो. जर उदाहरण द्यायचं जर ठरलंच तर एका विद्यार्थ्याचा अभ्यास करत असताना मोबाईल, टी व्ही किंवा गेममध्ये लक्ष जाते, त्यामुळे तो नीट अभ्यास करू शकत नाही. पण जर तो पूर्ण लक्ष देऊन एकाग्र करून जर त्यानं अभ्यास जर केला तर त्याचा अभ्यास अतिशय व्यवस्थित आणि चांगला होतो. म्हणजेच काय तर एकाग्रता म्हणजेच यश. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक काम, पैसा आणि ताण यात अडकलेले असतात. पण जो माणूस दररोज थोडा वेळ शांत बसून मन एकाग्र करतो, ध्यान, प्रार्थना करतो, तो मानसिकदृष्ट्या मजबूत आणि आनंदी राहतो. म्हणजेच मनाची स्थिती, स्थिरता आणि खरे समाधान यामध्येच आहे. म्हणूनच आपल्या जीवनात जर आपण मन एकाग्र ठेवले आणि अंतर्गत शांतता जर आपण ठेवली तरच आपल्याला खरे सुख आणि समाधान मिळते. ह्याच मधून आपल्याला या ओवीतून संदेश मिळतो.